राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा अहमदनगरच्या राहुरी विधानसभा मतदारसंघात दाखल होणार आहे। राहुरी हा आमदार प्राजक्त तनपुरे यांचा मतदारसंघ। संध्याकाळी 4 वाजता राहुरी शहरात जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं आज चंद्रपूरच्या पोंभुर्णा शहरात शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय। पोंभुर्णा इथल्या सुमन मंगल कार्यालयात दुपारी 1 वाजता हा मेळावा होणार आहे। भास्कर जाधव या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। मावळमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षानं जोरदार तयारी सुरू केली आहे। भोर वेल्हा मुळशी मतदारसंघात पक्षानं शक्ती प्रदर्शन केलंय। संजय निरुपमांच्या उपस्थितीत पक्षाची बैठक पार पडली आहे। तीनही मतदारसंघ शिवसेनेकडे आले पाहिजे हे ध्येय समोर ठेवून सर्वांनी कामाला लागावं असा आदेश निरुपमांनी दिला। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जातोय। निवडणूक आयोगाचं पथक कालपासून राज्याच्या दौऱ्यावर आहे। उद्यापर्यंत हे पथक तयारीबाबत आढावा घेणार आहे। अधिकाऱ्यांचं पथक आज सर्व राजकीय पक्षांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहे। संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मेडिकल कॉलेज विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली। सिल्लोडमधील मेडिकल कॉलेजसाठी 300 खाटांचं हॉस्पिटल असल्याचं खोटं शपथपत्र दिल्याचा आरोप सत्तारांवर करण्यात आलाय। सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी याचिका दाखल केली। धुळे ग्रामीणसह धुळे शहर, साक्री, शिंदखेडा विधानसभा काँग्रेसला द्या अशी मागणी काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी केली। धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांनी या मतदारसंघांसाठी मागणी केली। अमित ठाकरे भांडूप विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे तशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंकडे झाल्याची माहिती झी24 तासच्या सूत्रांनी दिली आहे। मात्र यावर अंतिम निर्णय राज ठाकरे घेणार आहेत। भांडूपसह मागाठाणे, माहीम मतदारसंघातही चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे। धर्मवीर सिनेमावरून खासदार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांचा समाचार घेतला। फडणवीसांना धर्मवीर काय माहिती आहेत? धर्मवीरांवर सिनेमा काढण्याऐवजी त्यांनी राज्य लुटण्यासाठी येणाऱ्या नव्या औरंगजेबावर सिनेमा काढावा असा खोचक टोला राऊतांनी फडणवीसांना लगावला। नागपुरात आज आदिवासी गोंड कुवारी जमातीचा मोर्चा आहे। एसटी प्रवर्गाचे लाभ मिळावा यासाठी नेमलेल्या वडणे समितीचा अहवाल लवकर जाहीर करावा अशी प्रमुख मागणी आहे। त्यासाठी यशवंत स्टेडियममधून मोर्चा काढत जेलभरो आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। औंधसह 16 गावांच्या उपसा सिंचन योजनेला शासनानं तात्काळ मान्यता द्यावी यासाठी गावकऱ्यांनी बोंबाबोंब आंदोलन केलं। या आंदोलनाची दखल घेतली नाही तर यापुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांना दिला। कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मनसेनं केली आहे। सांगलीच्या कुपवाड एमआयडीसीमध्ये 18 दिवसापासून कामगारांचं आंदोलन सुरू आहे। मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे मनसे स्टाईलनं आंदोलन करू असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला। जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षकांनी आंदोलन केलं। सर्व शासकीय कर्मचारी आणि शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाले। महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। सर्वच कृषी पंपधारक शेतकरी आणि सहकारी पाणी पुरवठा संस्था यांना मोफत वीज मिळावी अशी मागणी करण्यात आली। तसंच 7.5 हॉर्स पॉवरच्या वरील सर्व कृषी पंपधारकांनाही बळीराजा मोफत योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी करण्यात आली। धाराशिव शहरात रिपाई डेमोक्रेटिकच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूर मोर्चा काढण्यात आला। मागासवर्गीय भागात काम न करता लाखो रुपयांचा निधी घोटणाऱ्या ठेकेदाराविरोधात आणि नगरपालिकेविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा अशी मागणी। यवतमाळमध्ये आदिवासी विकास विभागातील अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला। इतर विभागातील अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्त करत असल्यामुळेच राजपत्रित अधिकारी संघटनेनं राज्यभर काम बंद आंदोलनाचा इशारा दिला। ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि भिवंडीला पावसानं झोडपलंय। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे, त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावलेला आहे। नवी मुंबई, पनवेल, पालघरमध्ये तुफान पाऊस झालेला आहे। मुंबईत पावसाची चांगलीच बॅटिंग दिसते। मुंबईला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे। आल्हाददायक वातावरण सध्या आहे। दरम्यान यावर्षी परतीचा पाऊस लांबण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। संभाजीनगरमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। या पावसामुळे हर्सुल तलाव पूर्णतः भरलाय, त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय। पावसामुळे सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। धुळ्यातील कापडणे गावात भात नदीच्या पुरात एक शेतकरी बैलगाडीसह अडकला। फरशी पुलावरून तो नदी ओलांडण्याचा प्रयत्न करत होता। पाण्याचा वेग वाढल्यानं बैलगाडी वाहून गेली। जेसीबीच्या मदतीनं बैलगाडीला बाहेर काढण्यात आलं। सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला। गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे या भागातील बोर नदीला पूर आलाय। हळदी बालगाव दरम्यान असणाऱ्या विजापूर मार्गावरील पूल पाण्याखाली गेला होता, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली।
मुंबईतील मुसळधार पावसामुळे सिद्धेश्वरसह 8 रेल्वे गाड्यांना 3 तास उशीर झाला. कल्याण ते इगतपुरी दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचलं होतं. त्यामुळे सिद्धेश्वर, नागरकोइल, उद्यान एक्सप्रेस, कोइंबतूर, हुसेन सागर, इंद्रायणी एक्सप्रेस या गाड्या उशिरानं धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचं नियोजन कोलमडलं. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीला केंद्रीय पथकानं भेट दिली आहे. कांद्याचा भाव आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेण्यासाठी केंद्रीय पथकानं बाजार समितीला भेट दिली. वाशिममध्ये पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. 19,146 हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तातडीनं पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. जळगावात वादळी वारा, मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचं, केळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. चिंचोली, उमाळा परिसरात केळीच्या बागात जमीनदोस्त झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरी चिंतेत आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. यंदा 3.5 लाख हेक्टरपर्यंत कापसाची लागवड झाली आहे. त्यामुळे कापसाला योग्य दर मिळावा अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली. पुण्यातील टाकळी हाजी परिसरात मुसळधार पावसामुळे ऊस शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. ऊसाचं उभं पीक जमीनदोस्त झालंय. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. जळगावातील हत्तूर धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे हत्तूर धरणाचे तब्बल 4 दरवाजे 2 मीटरनं उघडण्यात आले. तर तापी नदीपात्रात 20,447 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. धुळे जिल्ह्यातील पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस बरसतोय. त्यामुळे अक्कलपाडा धरणातून 6,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान पांझरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. वर्ध्याच्या धनोडीतील लोअर प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे या धरणाच्या 13 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. 30 सेंटीमीटरनं नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील अत्याधुनिक बर्न वॉर्डचं लोकार्पण करण्यात आलं. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आलं. एमपीएससी 2023 परीक्षेची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर ही यादी प्रसिद्ध झाली आहे. यंदा एमपीएससी परीक्षेत मुलांनी बाजी मारली आहे. नंदुरबारमध्ये रमाई आवास योजनेतील घरकुलांचं भूमिपूजन करण्यात आलं. गौतमनगर परिसरातील 11 लाभार्थ्यांना हक्काचं घर मिळणार आहे. नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी या घरकुलांचं भूमिपूजन केलं. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना हक्काचं घर असावं यासाठी नगरपालिकेच्या वतीनं घरकुल मंजूर करण्यात आलं. मावळमधील प्राथमिक शिक्षकांच्या वतीनं लोहगड किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. यावेळी लोहगड किल्ला परिसर, शाळा, सभोवतालचा परिसर, त्याचप्रमाणे संपूर्ण गाव स्वच्छ करण्यात आलं. घराघरात स्वच्छतेसंदर्भात माहिती देण्यात आली. मावळमध्ये बैलपोळा सण जल्लोषात साजरा केला जातो. ज्या शेतकऱ्यांकडे बैल नसतात अशांमध्ये मातीचे बैल घेण्याला पसंती असते. मातीचे आकर्षक बैल सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. कुंभारवाड्यात मातीच्या बैलांना रंगरंगोटी करण्याची लगबग सुरू आहे.